आता जेव्हापासून इकडे ऍडमिशन घेतलंय कॉलेजला आणि हॉस्टेलला आलो तेव्हापासून दिवस पण लय खतरनाक चालले. तर जय श्रीराम मित्रांनो, मी तुमचा लाडको मन आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. आता संध्याकाळी झोपायला 10 आणि सकाळी उठायला 6 हा टायमिंग आपला फिक्स आहे आणि त्याच टायमिंगला उठून कॉलेजचा आवरायला लागलो होतो. आता रोज हॉस्टेलला उठायचं आणि सकाळी उठून कॉलेजला जायचं, या दोन गोष्टी करून करून मी पण लय बोर झालो होतो. पण आता काय करणार आहे, आम्ही पण AI डिप्लोमा घेतला म्हणलो, आता जिरली आमची. आता सगळं आवरून कॉलेजला निघालो होतो. थंडी पण इतकी खतरनाक होती ना, पण काय करणार आहे, आता जावं तर लागन. त्यामुळे जाता जाता टिफिन पण देऊन जातो म्हणलो. आता कॉलेजला पण आलो होतो आणि 2 लेक्चर केले होते. आता तुम्ही म्हणशाल प्रत्येक वेळेस बाहेरच व्ह्यू दाखवतो, पण आपल्या कॉलेजला मध्ये फोन अलाउड नाही, त्यामुळे मग मधला ब्लॉग काढत नाही आपण. आता आज कॉलेजला इतका खतरनाक दिवस आला होता ना, काही एकाच दिवसात आमचे मॅथचे 4 लेक्चर झाले होते. त्यामुळे आज आमची लय जिरली होती. त्यामुळे म्हणलो जिरा सोडा घेऊ आपण आज. त्यात आमचा अभि भैया पण आमच्या संघ होता आणि त्यांनी काय आज सोडा घेतला नाही, कारण भाऊला सर्दी होती आज. आता तिथून निघालो होतो आपण अभि भैयाच्या रूम वर. आता रोड पण इतका खतरनाक होता ना, तो रोड बघून आम्हाला आमचीच काळजी वाटायला लागली. म्हणलो आता या रोड सारखं आपलं भविष्य नसलं म्हणजे बरं होईल. आता येतानीच रूम वर चहा घेऊन आलो होतो, कारण आपल्या कार्तिक भैयाचं पण लय दुखत होतं, म्हणून येतानी भैया चहा घेऊन आलो होतो. आता तुम्हाला तर माहिती आपल्याकडे प्रत्येक दुखण्यावर एकच इलाज राहतो, तो म्हणजे आपला चहा. त्यामुळे मस्त एक एक कप सगळ्यांनी चहा घेतला होता. त्या तिकडे आमच्या अभिनव शेठच्या मोबाईलची चार्जिंग संपली होती, त्यामुळे बहिणी लॅपटॉपवरच रील बघायला चालू केलं होतं. म्हणलो आता असे कांड केले तर यमराज सुद्धा आपल्याला वर घेणार नाही. आता व्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि फॉलो करून जा. भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये.